यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। सर्वच उमेदवारांना परीक्षा अवघड। सोलापूर जिल्ह्यात 2 ठिकाणी चौरंगी, 4 ठिकाणी तिरंगी तर 5 ठिकाणी थेट दुरंगी लढत। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर जिल्ह्यात सर्वच उमेदवारांना उद्याचा पेपर अवघड जाईल असे दिसते। त्यामुळे शनिवारी गुलाल कोण उधळणार आणि कोण शिमगा करणार याची चर्चा सर्वत्र आहे। जिल्ह्यातील 11 मतदारसंघांपैकी 2 मतदारसंघात चौरंगी, 4 मतदारसंघात तिरंगी तर 5 मतदारसंघात थेट दुरंगी लढत होत आहे। सोलापूर शहर उत्तरमध्ये तुतारीचे महेश कोठे यांनी भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांना आव्हान दिले, तर अक्कलकोटमध्ये आमदार सचिन कल्याण शेट्टी विरुद्ध काँग्रेसचे सिद्धाराम म्हेत्रे यांची लढत जोरदार आहे। भाजपचे सिद्धमप्पा पाटील म्हेत्रेंच्या पाठीमागे उभे राहिले आहेत। मोहोळ मतदारसंघात ऐनवेळी अपक्ष उमेदवार संजय क्षीरसागर यांनी शरद पवार गटाचे राजू खरे यांना पाठिंबा दिला। त्यामुळे विद्यमान आमदार यशवंत माने पुन्हा राजन पाटलांच्या जीवावर निवडून येतील का याच्या शर्यती लागल्या आहेत। तर माळशिरसमध्ये भाजपचे विद्यमान आमदार राम सातपुते विरुद्ध उत्तम जानकर हा सामना असून यंदा उत्तम जानकर यांना शरद पवार आणि मोहिते पाटलांचे बळ मिळाल्यामुळे विजय सोपं वाटत आहे। बार्शीत ऐनवेळी शिवसेनेत गेलेले आमदार राजा राऊत की माजी आमदार दिलीप सोपल यामध्ये कोण विजयी होणार याचा सस्पेन्स कायम आहे। पंढरपूर मतदारसंघात आघाडीत बिघाडी झाली। शरद पवारांनी ऐनवेळी अनिल सावंत यांना उमेदवारी दिली, तर काँग्रेसने भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली। त्यामुळे आमदार समाधान आवताडे यांना दोघांबरोबर सामना करावा लागत आहे। सांगोला मतदारसंघात आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंखे आणि शेकापचे बाबासाहेब देशमुख यांच्यात तिरंगी लढत होत आहेत। माढा मतदारसंघात शरद पवार गटाचे अभिजित पाटील, आमदार बबनदादांचे पुत्र रणजित आणि महायुतीकडून मिनल साठे या 3 नवख्या उमेदवारांमध्ये कोण जिंकणार याच्या पैजा लागल्या आहेत। करमाळ्यात विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांना हरवण्यासाठी महाविकास आघाडीकडून नारायण पाटील तर महायुतीकडून दिग्विजय बागल लढा देत आहेत। दक्षिण सोलापूर मतदारसंघात विद्यमान आमदार सुभाष देशमुख, महाविकास आघाडीचे अमर पाटील, अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी, प्रहारचे बाबा मिस्त्री यांच्यात चौरंगी लढत आहे। याच मतदारसंघात संतोष पवार या बंजारा युवकाने आणि सोमनाथ वैद्य या लिंगायत उमेदवाराने रंगत वाढवली आहे। सोलापूर शहर मध्य मतदारसंघाकडे देशाचे लक्ष लागले आहे, कारण या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री पवन कल्याण, खासदार ओवीसी आदींच्या सभा झाल्या। त्यामुळे भाजपचे देवेंद्र कोठे विजय होणार की एमआयएमचे फारुख शाब्दी चमत्कार करणार याची उत्सुकता आहे। या दोघातच खरी फाईट असली तरीही महाविकास आघाडीचे चेतन नरोटे आणि माजी आमदार अडम मास्तर या दोघांमुळे निवडणूक चौरंगी बनली आहे। प्रणिती शिंदे यांचा हा मतदारसंघ कोण खेचून घेणार याची शर्यत लागली आहे। मतदानाची तयारी पूर्ण। उद्या सोलापूरसाठी एकूण 1400 पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा असणार बंदोबस्त। सेंट्रल आर्म पोलीस फोर्सच्या 12 तुकड्या दाखल। उद्या सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, 6 वाजेपर्यंत मतदान केंद्रावर पोहोचा, त्यानंतर कोणालाही एंट्री मिळणार नाही। राज्यभरातील प्रचार संपल्याने आता सर्वच उमेदवार करत आहेत गुप्त प्रचार आणि रचत आहेत विविध प्रकारचे डावपेच। उद्या बुधवार जरी असला तरीही मतदानामुळे कोणत्याही प्रकारची मेंटेनन्सची कामे हाती घेतली जाणार नाहीत। सोलापूर शहर जिल्ह्यात सर्वत्र वीज पुरवठा सुरळीत राहणार। सोलापूर शहरातील 67 आणि ग्रामीण भागातील 1206 असे तडीपार झालेले गुन्हेगार मतदानासाठी नियम अटींच्या अधीन राहून 4 तास येणार आणि पुन्हा परत जाणार। गेल्या 70 वर्षांपासून कोणाच्या मनगटावर, घरातल्या भिंतींवर, कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे। नवभारत वॉच कंपनीमध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर, सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची घड्याळं एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर 250 रुपयापासून इकॉनॉमिकल रेंजची सर्व घड्याळं उपलब्ध। नवभारत वॉच कंपनी, चौपाड, सोलापूर।
धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील पर्यटकांसाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच नळदुर्ग येथील युनिवंडर्स रिसॉर्ट व थीम पार्क. उत्कृष्ट शाकाहारी चवदार जेवण, कुटुंबासह राहण्याची उत्तम सोय, स्वच्छ व उच्च दर्जाचा स्विमिंग टँक, टेंट हाऊस, किड्स झोन, रॉकेट इजेक्टर, ह्युमन गायरो, रोप कोर्स, झिप लाईन यासह विविध ॲडव्हेंचर स्पोर्ट्स. निसर्गरम्य वातावरणात रिसॉर्टला फॅमिली सोबत एक वेळ अवश्य भेट द्या. दिवाळी निमित्त खास ऑफर. बुकिंग करिता संपर्क 8007 70 05 58. नाशिकमध्ये निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने एकनाथ शिंदे सेनेच्या नेत्यांकडून तब्बल 2 कोटी रुपये केले जप्त. राज्यात नितीन गडकरी प्रचारामध्ये ठरले अव्वल नेते. त्यांनी घेतल्या सर्वाधिक अशा 72 सभा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सत्तेत महायुतीच येणार. उद्या मतदान असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सर्व ठिकाणचे आठवडी बाजार राहणार बंद. किमान आधारभूत किमतीच्या मागणीसाठी 6 डिसेंबर रोजी पुन्हा किसान मजदूर मोर्चाने दिला चलो दिल्लीचा नारा. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने तब्बल 1082 कोटी रुपयांची रक्कम आणि मालमत्ता केली जप्त. उद्या मतदान असल्यामुळे सोलापूर बाजार समितीमधील लिलाव राहणार बंद. उद्धव ठाकरे म्हणाले, आपले हिंदुत्व काय आहे हे कळल्यामुळे सगळे मुसलमान आपल्यासोबत आहेत. आता कोणालाही दंगली नकोयत. सलमान खानला धमकी देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईच्या मुसक्या आवळल्या. कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू. पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी. फेज 2 आलिशान अशा 70 बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट. सर्व अत्याधुनिक सुविधा, प्रशस्त रोड, प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग, 2 आणि 3 BHK प्रीमियम लक्झरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले. चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया. साईटचा पत्ता श्रीराम समर्थ नगर, CNS हॉस्पिटलच्या समोर, मंगळवेढा रोड, सोलापूर. आजच संपर्क साधा 70 66 94 25 70. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, भाजपवर आरोप. अनिल देशमुखांनी स्वतःवर हल्ला करून घेतला. भाजप आमदार प्रसाद लाड यांचा गंभीर आरोप. लॉटरी तिकिटाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राज्यातील 22 ठिकाणी छापा घालून 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच. अधिक तपास सुरू. शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी. बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव, पोलिसात तक्रार दाखल. महाराष्ट्र औद्योगिक गुंतवणुकीत नंबर 1च. राहुल गांधींचा आरोप फेटाळत देवेंद्र फडणवीसांनी मांडला लेखाजोखा. Kia Motors presenting new Seltos 17 autonomous advanced feature, 15 standard safety features, Panoramic sunroof, आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक, 8 कलर्स मध्ये उपलब्ध. नव्या सेल्टॉसची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राइव्ह घ्या आणि आजच बुक करा. पत्ता सेलिब्रेट किया शोरूम, सोलापूर पुणे महामार्गावर, कोंडी, सोलापूर. संपर्क 9804 1841 84. कालीचरण महाराज मनोज जरांगेंना राक्षस म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांचे जोरदार प्रत्युत्तर. म्हणाले, टिकली लावली म्हणून कुणी संत होत नाही. वसुधैव कुटुंबकम यावेळीही समर्पकच. ब्राझीलमधील G20 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन. जावेद अख्तरांना दिलासा.
RSSची तुलना तालिबानशी केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यावरून निर्दोष सुटका. म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं. शरद पवारांनी विधानसभा प्रचारासाठी घेतल्या 3 प्रेस कॉन्फरन्स तर तब्बल 69 सभा. मणिपूरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय. CAPFच्या 50 तुकड्या पाठवण्यात येणार. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.